संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरति प्रदेशं विधित्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आत्मापुरच्या देवराया पाया विठ्ठल विठ्ठल संतांची पायी हा माझा विश्वास संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भाविकास घालू त्यांचा तेचे माझे करीनी सकळ जेने हा गोपाळ कृपा करी अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगताधर श्री भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आई साहेब रुक्मिणी माता ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अमानाथांचे माय असणारे विश्व माऊली श्री ज्ञानोबराय आधी करून सकल संत मांद्याळी आणि सर्व मायबाप सर्वांच्या चरणारविंद समर्पित करण्यासाठी घेतलेला अभंग वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना कलशस्थानी मानलं जातं दगडाचे ज्यांनी टाळ बनवले वृक्षवल्लींना ज्यांनी सोयरं मानलं पशुपक्ष्यांना देखील ज्यांनी सुस्वरात गायला शिकवलं मराठी माणसाला मराठी भाषेत मराठी बाण्याने ज्यांनी उपदेश केला असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा संतपर प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग आज भगवंताच्या सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल या भगवंताच्या जगद्गुरु तुकोबराय सांगतात की संतांच्या पायावर विश्वास असल्यानंतर काय होतं तुकोबराय म्हणतात आपण या नरध्याला आल्याच्या नंतर संतांच्या पायावर विश्वास ठेवावा संतांची पायी हा माझा विश्वास स्वतः तुकोबराय त्यांचा अनुभव या अभंगातून सांगत आहेत तुकोबराय म्हणतात संतांची पायी हा माझा विश्वास आहे कोणाचा तुकोबरायांचा विश्वास आहे बर संतांच्या पायावर तुकोबरायांनी विश्वास ठेवला कारण तुकोबराय म्हणतात संतांची पायी हा माझा विश्वास नवे नवे संतांच्या पायावर मी विश्वास ठेवला पण त्यांचं दासपण झालो तुकोबराय म्हणतात सर्व भावी दास झालो त्यांचा संतांचा मी सर्व भावाने म्हणजे तनाने मनाने धनाने मी संतांचा दास झालो ऐका ना या नरदेहाला आल्याच्या नंतर संतांचा दास का व्हावं तनाने मनाने धनाने संतांची सेवा का करावी कारण या कलियुगामध्ये जर पाहायला गेले ना एकमेव तेच संत आहेत की आपलं हित करत असतात तुकोबराय सांगतात तेची माझे हित करीती सगळं जेणे हा गोपाळ कृपा करी पा संतांच्या पायावर विश्वास ठेवल्याच्या नंतर ते संत महात्मे आपलं हित करतात नवे नवे त्या संतांच्या सहवासामध्ये त्या संतांच्या संगतीमध्ये जर आपण राहिलो ना तर तो भगवान परमात्मा सुद्धा आपल्यावर काय करतो कृपा करतो तुकोबराय म्हणतात भागली या मज वाहतील कडे त्यांचे आणि जोडे सर्व सुख थकलो भागलो शिनलो या संसारात आल्याच्या नंतर या कामाच्या व्यापामध्ये कंटाळा आला जर भगवंताचं नामस्मरण करत असेल तर संत महात्मे आपलं काय करतात तर आपल्याला कडेवर घेऊन
फिरतात। मग तुकोबराय म्हणतात भागली आमज त्यांची आणि जोडे सर्व सुख पा थकवाला कंटाळा आला तर ते संत महात्मे आपल्याला कडेवर घेऊन फिरतात आणि कडेवर घेऊन फिरल्याच्या नंतर त्या कडेवर संतांच्या सहवासामध्ये जे सुख संसारात मिळत नाही ते संतांच्या सोबत त्यांची आणि जोडे सर्व सुख संतांच्या सहवासामध्ये प्राप्त होतं। म्हणून तुकोबराय म्हणतात अरे बाबा या नरदेहाला आल्यानंतर तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन मोडी बोलिले ते जे संतांनी लिहून ठेवलेलं आहे ज्ञानेश्वरी असेल तुकोबरायांचा गाथा आहे ते तुम्ही काय करा सेवन करा। त्याच्यातील एक एक शब्दाचं तुम्ही ग्रंथाचं एका एका शब्दाचं पारायण करा आणि ते पारायण केल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात ते वचन जर तुम्ही कधीच नाही बोललं तर तुकोबराय सांगतात ते संत तुमचं हित करतात। म्हणून या नरदेहाला आल्याच्या नंतर माझ्या संतांच्या पायावर विश्वास ठेवावा असं तुकोबराय सांगतात। विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार। आज भव्य दिव्य प्रमाणात तुमच्या या लोणी भाटकर चोपडे वस्ती बरोबर ना त्या माळावर भैरवनाथाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं गाव आणि या गावामध्ये आज जगाचा मालक विश्वाचे मालक असणारे आत्मापूर निवासी संत बाळूमामा बग्गा क्रमांक 4 मेंढी माऊलींचं आगमन या तुमच्या गावामध्ये झालेलं आहे। ऐका ना आपण संतांच्या दरबारात जातो बरोबर आपण आळंदीला जातो पंढरपूरला जातो तुकोबरायांकडे देहूला जातो वेगवेगळ्या ठिकाणी संतांच्या इथं आपण जात असतो पण आपल्या इथं संत स्वतःहून येणं आणि आपण संतांच्या जवळ जाणं यात फरक आहे बरोबर। आपण संतांच्या जवळ जातोय म्हणजे आपल्या इच्छेने जातोय बरोबर आहे ना आपण संतांच्या जवळ जातोय म्हणजे आपल्या इच्छेनं जातोय आपल्याला वाटलं आपण दर्शन घ्यावं की आपण संतांच्या जवळ जातोय पण आज माझे मामा तुमच्या या लोणी गावामध्ये आलेले आहेत म्हणजे तुमचं पुण्य आहे स्वतः देवाला स्वतः संतांना तुमच्या या नगरीमध्ये यावं वाटलं तुमचं काहीतरी पुण्य आहे म्हणून आज जगाचे मालक असणारे विश्वाचे मालक असणारे आंबापूर निवासी संत बाळूमामा मेंढी माऊलींचा आगमन या गावामध्ये झालं। बग्गा क्रमांक 4 चे कारभारी असतील आमचे गुरुवर्य आदरणीय श्री बाळूमामा शिंगारे असतील त्याचबरोबर सर्व पुजारी मामा असतील मेंढके मामा असतील मेंढी माऊली असेल आचारी मामा असतील सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना सर्व गायनाला साथ देणारे आमचे आबा महाराज आबा असतील त्याचबरोबर आमचे सागर दादा असतील छोटा आमचा टाळकरी श्रीहरी महाराज असतील त्याचबरोबर सुंदर अशी आमची मृदंगाची साथ देणारे आमचे माऊली महाराज असतील महाराजांचेही मनापासून आभार। त्याचबरोबर उत्तम अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे खरं तर हे बाळूमामा आणि हे बाळूमामा मामांचे हे खरे मामा असतील मामांचेही मनापासून आभार। त्याचबरोबर तुम्ही सर्व माईबाप असतील सर्वांचे मनापासून आभार ज्यांच्या वतीने ही कीर्तन रूपी सेवा आली। खरं तर 4 वाजता मला कळालं असेल कीर्तन आहे आणि तावर कीर्तन करणं म्हणजे हे परम भाग्याची सेवा बरोबर का। त्या आमचे चोपडे परिवार असतील त्याचबरोबर आमचे ठोंबरे दादा असतील सर्व मेंढी माऊलींचे सर्व मामांचे भक्त असतील सर्वांच्या वतीने आलेली ही कीर्तन रूपी सेवा आणि सेवेला सुरुवात। विठ्ठल अर्धाच तास राहिलेला आहे अहो त्या खटवांग राहायला तरी 1 तास उरला खटवांग राहायला आपल्याला अर्धाच तास उरलेला आहे का कारण जसं फळावर कीर्तन हे नियमात सोडतात गाडी किती का लेट होई नाही काय म्हणतात गाडी किती का वाजता लेट होई नाही पण आपण टायमिंगलाच तिथं पोहोचवायचं। आपली आरती असते 9 वाजता 9 वाजता आपल्याला कीर्तन संपवायचंय त्यामुळं जास्त विस्तार न करता अभंग आहे तुकोबरायांचा आज आपल्या मेंढी माऊलीचं आगमन आपल्या या गावामध्ये झालेलं आहे। आज पहिलाच दिवस आहे पहिल्यांदाच तुम्ही सर्वजण आलेले आहेत जे आमचे पुजारी मामा असतील जे तुम्हाला नियम सांगतील त्या तुम्ही नियमांचं पालन
का आपण कुठेही जरी गेलो ना, स्त्रीला नियम असतात, पुरुषाला नियम असतात, कीर्तनकाराला नियम असतात, सगळ्यांना नियम हे बांधून दिलेले आहेत. आणि त्या नियमांचं हे जगामध्ये जर वावरत असताना भगवंताने नियम घातलेला आहे. भगवंताने जे नियम घातलेले आहेत त्या नियमांचं पालन केलं तर हे जग चालू शकतं. मग इथं आल्याच्या नंतर जे माझ्या मामांचे नियम असतील ते तुम्ही काटेकोरपणे पाळायचं. शक्यतो या परिसरामध्ये कोणीही चपला घालून यायचं, कोणीही चपला घालून यायचं नाही. उद्याला कोणी आडवं जायचं, आताच काकांनी सांगितलं की उद्याला कोणी आडवं जायचं नाही. त्याचबरोबर जे जे जोपर्यंत इथं मेंढी माऊली आहेत तोपर्यंत सर्व सूचनांचं पालन करायचं. का? कारण ऐका ना, आपल्या दरबारामध्ये स्वतः संत येणं म्हणजे आपलं पुण्याचं काम आहे, बरोबर का? आपल्याला एखादी जर चांगली बायको भेटली, लग्न झालेले आहे, पुढे बसलेले तर लग्न झालेले आहे, बरोबर? या कलियुगामध्ये आले ना माऊली महाराज 3 सोहळे असतात. सोहळे माहितीत का? एक जन्माचा सोहळा असतो, बरोबर? जन्माला जो आलाय त्याला मरण हे निश्चित आहे. म्हणजे जन्माचा आणि मृत्यूचा सोहळा होत असतो. हे 2 सोहळे आहेत. कदाचित त्याच्यातला मधला सोहळा चुकवता येतो. कुणाला चुकवता? विवाह सोहळा कुणी करत, कुणी नाही करत. पण जन्माला आलाय त्याला मरावं लागतच. मग ऐका ना, आपल्याला जर एखादी चांगली बायको भेटली तर आपण म्हणतो माझं काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य होतं म्हणून मला चांगली पत्नी मिळाली. एखादा जर ऍक्सिडेंट मधून वाचला तर तो म्हणतो की माझं काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य आहे म्हणून मी ऍक्सिडेंट मधून वाचलो. मग ऐका ना, मामांच्या दरबारामध्ये येण्यासाठी सुद्धा आपलं काहीतरी मागच्या वर्षीचं पुण्य, मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असावं लागतं. त्याच वेळेस आपण मामांच्या दरबारामध्ये येत असतो. अनेक जन्माची सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. अनेक जन्माचं सुकृत असेल. आज मासाळवाडीमध्ये म्हणजे आमच्याच घराच्या शेजारी मामांचं मंदिर आहे. अनेक म्हणजे कसं, जसं आळंदीला राहत असताना माऊलींच्या ज्ञानोबरांच्या सानिध्यामध्ये अनेक चमत्कार आम्हाला पाहायला भेटले. एक संतांचा मायेचा कृपाळू हात जसा डोक्यावरून फिरतो तसा माझ्या मामांचा हात आपल्या डोक्यावरून फिरत असतो. पण ऐका ना, आपण ज्या वेळेस दरबारामध्ये येतो ना, पहा कुणी येत असतं, पहा इथं आलेले असं कुणीच नाही बरं का, कीर्तनकार पण नाही, जो देवाकडे मामांकडे काही मागत, बरोबर का महिला मंडळी? आलंय ना, अहो मस्त कळलं ना. आज आपल्या गावामध्ये बकरी येणार आहे तरी महिलांची लिस्ट चालू होते. आता आपण देवाजवळ हे काहीतरी, बरोबर ना, खरं सांगते ना, काहीतरी मागावं. मग पहिल्या दिवशीच चालू होतं, देवा मला हे दे, देवा मला ते दे. पण ऐका, आपण देवाच्या दरबारात आलो, मने नाही भावत देवा मला पाव. देव आशानं भेटायचा, देव आपल्याला आशानं भेटत नाही. तुम्ही इथं आल्याच्या नंतर काहीतरी द्या. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी. पहा, ज्या वेळेस आपण काहीतरी देतो त्याच वेळेस भगवान परमात्मा आपल्याला संत आदमापूर निवासी बाळू मामा आपल्याला काहीतरी देत असतात. तुम्ही आलाय नाही तर कधी विचार केला का? अहो माणसं कीर्तनकार झाले, कोणी झालं तरी शेतात एखादी बाई खुरपायला गेली ना तरी ती 250 रुपये रोज, बरोबर ना मामा? 250 आहे का? किती या? 250, कुठं 300, भले 500 चालू द्या, आपल्याला काय कीर्तनात किती का असं नाही. पण कुठं जरी गेलं तरी आपण पैशाशिवाय जात नाही. पण कधी ऐकले का हो? आलोय मेंढी माऊलीच्या तळावर, आलोय माझ्या मामांच्या तळावर, आणि कधी मामांनी असं म्हणलंय का? नाही, आलाय नाही तर पहिलं पैसे द्या आणि तुम्ही इथं या. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेला कधी पांडुरंगाने म्हणलंय का अरे येताय ना, येत असताना अगोदर इथं पावती फाडा आणि नंतरच माझ्या पंढरपुरामध्ये तुम्ही प्रवेश करा असं म्हणलंय? आळंदीमध्ये गेलाय कधी माझ्या ज्ञानोबरांनी म्हणलंय का अगोदर पावती फाडा नंतरच माझ्याकडे या? असं संत महात्मे म्हणत नाहीत. इथं प्रत्येकाला अधिकार आहे. यारे यारे
नरक करावा विचार नरकी चिंता कोणासी इथाल्याच्या नंतर सगळ्याच ते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी इथं आल्यानंतर सगळ्यांना अधिकार आहे. ऐका ना, एखाद्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपण तिथं वयाची आट घालतो, तमाशाला केलं तर मुख्य ज्याचं वय तितकं आहे तिथं ते तमाशाला जातात. पण संतांच्या दरबारात आल्याच्या नंतर, देवाच्या दरबारात आल्याच्या नंतर इथं वयाची अट, तुम्ही लहान येऊ शकता, म्हातारी माणसं येऊ शकता, आंधळ पांगळ कुणी सुद्धा येऊ शकतं. मग ऐका ना, माझे तुकोबराय म्हणतात, अरे बाबा या नरध्याला आल्याच्या नंतर विश्वास कुणावर ठेवावा? या संसारात जर विश्वास ठेवला ना, या संसारात कुठपर्यंत तुम्ही विश्वास ठेवणार? आजकाल बायको नवऱ्यावर विश्वास ठेवत नाही, नवरा बायकोवर विश्वास ठेवत नाही, मुलगा बापावर ठेवत नाही, बाप मुलावर ठेवत नाही. अहो मैत्रिणींचा 1 महिना जुळतो, परत जे तुटत वर्ष 2 वर्ष एकमेकांचं तोंड सुद्धा पाहत, सासू सुनाचं पटत. महिला मंडळी तुमचं सांगते, आमचं पटतं बरं का, तुमचं पटतं का? कुणीच हो म्हणा नाही, कुणीच हो म्हणा नाही. महाराज पटतं की नाही? पटतं ना? नक्की घरी येईन पाहिला. बरं, सासू सुनाचं, देवाचं, संतांचं तुमचं कधी पटतं का? आता खरं सांगा, पटतं का? तुम्ही काय माहिती म्हणताय? तुम्ही देवाजवळ जाता कधी हे सांगा ना. कधी जाता? संकट पडलं की देवा अरे दे ना मला. कसं पटल बरं देवाचं तुमचं? तुम्ही जर संकट काळात, अहो एखाद्या माणसाला कामाच्या वेळेस जर आठवण काढली तर तो माणूस म्हणतो याच्याकडे जायला नको, फक्त कामाच्या वेळेस माझी आठवण काढतो. तिरस्कार होऊ लागतो त्या व्यक्तीचा. कामापुरता मामा, टाकापुरती आजीबाई. पण देवाचं जर आपण, संतांचं जर आपण फक्त कामापुरतं नाव काढलं तर संत तुमच्या जवळ येतील का? बोला ना. संत बाबा चप्पल लांब काढा. संत तुमच्या जवळ येतील का? बोला ना, येतील का? ऐका ना, मग तुकोबराय म्हणतात, अरे बाबा या नरदेहाला आल्याच्या नंतर या संसारातील माणसांवर विश्वास ठेवण्यापेक्षा, या संसारातील लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा तुकोबरायांकडे एक साधक गेला आणि तुकोबरायांना म्हणू लागला, तुकोबराय तुम्ही एवढं सुखी आहात, तुकोबराय तुम्ही समाधानी आहात, तुकोबराया तुमच्या जीवनामध्ये शांतता दिसते, तुकोबराया सांगा ना, तुम्ही संसार करते, आम्हीही संसार करतोय बरोबर? संत महात्मे संसार करतात आणि आपणही संसार, आपल्याला मुलंबाळ आहेत बरोबर? आज माझ्या मामांनी सुद्धा संसार केला आणि आपण सुद्धा करतोय. पण या संसारामध्ये आपण गुरफटलो, आपल्याला सुख आहे का? आपल्याला मस्त राहायला बंगला आहे, मोठी गाडी फिरायला आहे, सुख आहे का? माझे मामा असे तळ ठोकून कुठेही राहायचे. पाऊस असला, ऊन असला, वारा असला तरी मामा तिथं तळ ठोकून राहायचे. बरं त्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी होती का? बोलायचं सगळ्यांनी, होती का? हा. बरं मोठा बंगला. आज तुम्ही पाहताय सगळे मेंढके मामा असतील, आज पावसाचे दिवस सुद्धा असूनच सुद्धा ते सुखी आहेत बरोबर का? संतांच्या सहवासामध्ये आहेत. मामाकडे 4 व्हीलर नव्हते तरी ते सुखी होते. आपल्याकडे 4 व्हीलर असूनच सुद्धा आपण सुखी. आणि मोठा ट्रक पाहिला ना, चालणारा विचार करतो सायकलवाल्याकडे बघून, आपल्याकडे सायकल तरी असायला पाहिजे. सायकलवाला विचार करतो 2 व्हीलर वाल्याकडे बघून, आपल्याकडे 2 व्हीलर तरी असायला. 2 व्हीलर वाला 4 व्हीलर वाल्याकडे बघून विचार करतोय आपल्याला 4 व्हीलर असायला पाहिजे. अहो निदान अल्टो तरी असायला पाहिजे. नाही फॉर्च्युनर जमली तरी अल्टो तरी असायला, बोला की असायला पाहिजे. आता तो अल्टो वाला, तो 4 व्हीलर वाला मोठा ट्रक दिसला ना वरती, काय दिसला? ट्रक दिसला की म्हणतो अरे याचं काय, ट्रक पाहिजे होता आपल्याकडं. काय म्हणतो? ट्रक पाहिजे होता. माणसाच्या अपेक्षा आहेत का? अपेक्षा संपल्या नाही. संत सुखे काय आहे तो भगवंताचं नामस्मरण करतात, त्यांच्याकडे कोणत्याच अपेक्षा नाही म्हणून संत सुखे आहे. आपल्या अपेक्षा वाढतच चाललेल्या आहेत म्हणून आपण सुखे नाही, समाधानी. ऐका ना, आपल्या जीवनात आल्यानंतर मनुष्याला अन्न, वस्त्र, निवारा, पैसा आणि मान हा सगळीकडं लागतोय. माझ्या मामांकडे पैसा कमी होता का? मामा अहो जमीन तो पैसे काढत होते माझे बाबा.
कशातून? जमिनीतून. या काळी आईमधून माझे मामा पैसे काढत होते. मग मामाकडे पैसा कमी होता का? बोला, पैसा कमी होता का? नव्हता. आता तुमचं काय मागच्या 6-7 महिन्यामध्ये 8-9 महिने झाले असतील बघा. क्रमांक 16चं मासळवाडीमध्ये आगमन 3 दिवसासाठी आले, पण 7 दिवस राहिले. म्हणजे सगळं मामा करून घेतात. कोण करून घेतं? आपण काही करत नाही. अहो आली आमच्या गावामध्ये बकरी, आम्ही सगळं केलं, तुम्ही काहीच करत नाही. करता करता ते मामाच आहेत. मग ऐका, मामा जमिनीतून पैसे काढत होते. मामांच्या खिशामध्ये 1 रुपया नसायचा. मामा जमिनीतून पैसे काढायचे तरी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. आज प्रत्येकाकडे इथं महिलेकडे जरी पाहिलं, लहान लहान लेकराकडे जरी पाहिलं 10-10 रुपये. महिला मंडळी आहेत ना पैसे? अहो जरी कुणाच्या खिशात नसेल ना, ऐकताय ना सगळे, जरी कुणाच्या खिशात पैसा नसेल तरी गुगल पेला माऊली महाराज आहेत ना, आहेत का नाही? फोन पेला. म्हणजे सगळ्याकडे पैसा आहे. पैसा असून सुद्धा तुम्ही सुखी आहात का? हा, पैसा असून सुद्धा तुम्ही समाधानी आहात का? तरी सुद्धा आपल्याला वाटतंय अरे आज 100 रुपये असले तरी उद्या आपल्याकडे 1000 रुपये असावेत. दुसरीच्या अंगावर चांगली झगमगीत साडी दिसली की आपल्याला सुद्धा वाटतंय आपल्याला त्याच्यापेक्षाही सुंदर साडी असली पाहिजे. मग विचार करा, संतांमध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे? आपल्याकडे सगळं असून सुद्धा आपण असमाधानी आहोत. संतांकडे काही नसून सुद्धा संत समाधानी आहेत. मग तो काय म्हणतात, अरे बाबा जे असे संत असतात ना, या कलियुगामध्ये आल्याच्या नंतर मी या स्वतः अनुभव घेतला. या संसारामध्ये असताना घरात काही लक्ष नाही असता, भंडारा भामचंद्र बोराडा डोंगरावर जाऊन भगवंताचे गोविंद गोविंद असं नामस्मरण करायचा आणि त्या नामस्मरणामध्ये राहायचं. फक्त भगवंताची सेवा करायची. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे येणे सोसे मन झाले हा बबरी पार. काय करायचं? हरी बोला देता, हरी बोला खाता, उठता बैसता हरी बोला. फक्त त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. मग तुकोबराय म्हणतात, या नरदेहाला आल्याच्या नंतर संसारातील माणसांवर विश्वास नाही ठेवला. विश्वास कोणावर ठेवला असेल तर तो संतांवर. अभंगाचं पहिलं चरण. विश्वास सर्व भावे दास झालं त्यांचा. ऐका, या कलियुगामध्ये आल्याच्या नंतर तुकोबाराय स्वतःचा अनुभव सांगतात की मी संतांच्या पायाचा दास झालो.
नवे नवी दास होत असताना सर्व भावाने तनाने मनाने धनाने मी त्या संतांची सेवा केली. ऐका ना, मग कलियुगामध्ये आल्याच्या नंतर तनाने मनाने धनाने संतांची सेवा केल्याच्या नंतर काय प्राप्त होतं का? आज आपण मामांच्या दरबारामध्ये बसलेला होता. काय मामांचा इतिहास असेल पा? 11वं शतक झालं, 12वं शतक झालं पा. 12व्या शतकामध्ये माझे निवृत्ती दादा सोपान काका मुक्ताई परत रामदादा जन्माला आले. 13वं शतक, 14वं शतक, 15वं शतक गेलं, 16वं शतक गेलं, 17वं शतक गेलं आणि 17व्या शतकामध्ये एकही संत महात्मे जन्माला आलेले नाहीत. ऐका, 17व्या शतकामध्ये एकही संत जन्माला आलेले नाही. तर देवाला प्रश्न पडला, अरे हे जर पृथ्वी चालवायची असेल ना तर कुणीतरी या पृथ्वी तलावर चालवणारा पाहिजे. असं म्हणतात, 3 सजावत देश को. ऐका, 3 सजावत देश को सती संत शूर आणि 3 लजावत देश को कपटी कायरी क्रूर. आपल्या या देशाला जर कोणी सजावत असेल ना, जर कुणामुळे हा देश टिकून राहिला असेल ना, एक तर सत्य आहे, दुसरे म्हणजे संत महात्मे आहेत आणि तिसरं म्हणजे शूर. म्हणजे आज जे सीमेवर जवान तैनात आहेत ना, त्यांच्यामुळे आज आपण इथं सुखी आहोत. ऐका, मग देवाला प्रश्न पडला 18व्या शतकामध्ये नेमका अवतार घ्यायचा पण कोणाच्या पोटी घ्यायचा? माता माऊली, देवाला अवतार आज सुद्धा घ्यायचाय, बरोबर का? महिलांना ऐकताय ना सगळे? देवाला अवतार घेऊन वाचतोय पण अवतार घेण्यासाठी अजून देवाला तेवढी माय माऊली पवित्र वाट नाहीच, बरोबर का? देवाला अवतार घ्यायचाय पण आपण तेवढं पवित्र, आपण तेवढं पावन झालंच नाही का? कारण एखादी गरोदर राहिली तर टीव्ही पुन्हा काय हालत नाही. कुणी वाचले का ज्ञानेश्वरी? कुणी वाचले का हरिपाठ? आज विचार करा, हरिपाठाचं वाचन केलं, ज्ञानेश्वरीचं वाचन केलं. आज आपण देवाला जाऊन अभिषेक घालतो ना, काय देवाला जाऊन आपण दह्याने दुधाने अभिषेक घालत असतो. मी तर म्हणते, दह्याने दुधाने अभिषेक देवाला घालण्यापेक्षा ना तुम्ही ज्ञानेश्वरीचं वाचन करा, तुकोबऱ्यांच्या गाथ्यांचं वाचन करा, माझ्या मामांच्या ग्रंथाचं वाचन करा. तोच अभिषेक म्हणून तुम्ही देवाला घाला, इतर काही घालायची गरज नाही. आपण या जन्माला आलोय ना, जन्माला आल्याच्या नंतर आपला एक दिवस 24 तास आपण निघून चाललेला आहोत. या जन्माला आल्याच्या नंतर, नरदेहाला आल्याच्या नंतर पंढरपूरला, आळंदीला ज्ञानोबा ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरूच नाही. आणि तसाच जर मेला ना, आपला जन्म आहे तसा वाया गेला. आपण नरदेहाला येऊन काहीच उपयोग नाही, आलं तसं वाया गेलं. मग देवाला प्रश्न पडला, अवतार घ्यायचा पण कुणाच्या पोटी घ्यायचा? म्हणून मायप्पा आणि सुंदरा मातेची कुस निवडली भगवान शंकरांनी. 3 ऑक्टोबर तिथे निवडली द्वादशी, वार होता सोमवार, 4:23 आत्मापूर निवासी श्री संत बाळूमामा यांचा जन्म झाला. बोला बोला मामांचा जन्म झाला. जसं जन्म झाला, लहानपणाचे लहानाचे मोठमोठे होऊ लागले, मामांचे वेगवेगळे चमत्कार घडू लागले आणि जसजसे चमत्कार घडू लागले, लहानाचे मोठमोठे होत गेले. ऐका, संत महात्मे चमत्कार दाखवल्याशिवाय आपण त्यांना नमस्कार करत नाही. मग ऐका, चमत्कार दाखवल्याशिवाय आपण कोणाला नमस्कार करत नाही. संत महात्म्यांनी अनेक चमत्कार केले. मामांनी काय केले असावं? जो जिवंत एखादा माणूस मेलेला असेल त्याला मामांनी जिवंत केलं, ज्याला मुलं नसेल त्यांना मुलं दिलं, ज्याला बोलायला येत नाही त्याला बोलायला शिकवलं, ज्याला चालायला येत नाही त्याला चालायला लावलं. हे मामांनी वेगवेगळे चमत्कार केले. ऐका ना, मग आपण या इथं आल्याच्या नंतर मामांवर विश्वास का ठेवावा? संतांवर विश्वास का ठेवावा? कारण एकमेव संत आहेत, ते तुम्हाला हा इहलोक पार करून पुढे नेणार आहेत. तुम्ही ऐकलं असेल, मामांचा लहानपणीचा मित्र गुंडाप्पा, खूप जवळची मैत्री जवळची मैत्री, अत्यंत जवळचा मित्र, पण अचानक मरण पावले गुंडाप्पा. मामांना समजलं नाही, एक धावत गेला. मामा, अहो तुमचा लहानपणीचा मित्र असणारा गुंडाप्पा तो मरण पावला.
लावलेला आहे. मामा म्हणतात, अरे काय बोलतोस गड्या, अरे गुंडाप्पा माझा जीवलग मित्र आहे आणि मला न सांगता तो मरणारच. असं कुणी आहे का सांगून मरत? बोला ना, सांगून मरत असं कुणी आहे का? मामा म्हणतात, अरे गुंडाप्पा मला न सांगता मरणारच नाही असं म्हणतात. काळाची सत्ता आपल्यावरच जरी असली तरी संतांवर नसते. काळ सलाम गुलाम करी तुक या घरी राबत असे. काळ तुकोबरायांच्या घरी राबत होता आणि यम सुद्धा तुकोबरायांचं नाव घेतलं. तुकाराम तुकाराम नाव घेतात कापे यम सुद्धा थरथर थरथर कापायचा. मग ऐका, मामा त्या गुंडप्पा जवळ गेले आणि गुंडप्पाला म्हणाले, अरे काय रे गुंडप्पा, अरे आपण लहानपणी खेळलो बागडो, आपण सहज वावरत असायचं, खेळत असायचं आणि मला न सांगता तू गेलाच कसा रे. म्हणून मामांनी आपल्या उजव्या पायाचा अंगठा त्याच्या कपाळी लावला आणि कपाळी लावल्याच्या नंतर तो पंचमहाभूते एकत्र केली आणि तो गुंडाप्पा आहे तसा जिवंत झाला. होत्याच नव्हतं. अशक्य ते शक्य करण्याचं काम कोणी केलं असेल तर माझ्या मामांनी केलेलं आहे. मग आपण आलोय ना मामांच्या दरबारामध्ये. काय मागावं देवापाशी? अरे मागावं तर काहीच नाही. ऐका ना, देवापाशी गेल्याच्या नंतर आपली बुद्धी इतकी व्हायला पाहिजे. तुम्ही जर कधी विचार केला, आम्ही आळंदीला गेलो तर असं वाटतंय भरपूर काहीतरी मागावं, ज्ञानोबाईंजवळ जावं आणि बरोबर काहीतरी मागावं. पण समाधीवर डोकं ठेवलं ना काहीच आठवत नाही. फक्त समाधीच डोक्यासमोर डोळ्यासमोर असते. मामांच्या दरबारात आलोय ना, इतर संसारातील व्याप तुम्ही बाहेर काढून टाका. किती सुख आहे हो महिला मंडळी, किती सुख आहे. जोपर्यंत इथं बकऱ्या आहेत, तुम्हाला सुख सांगू का, सकाळचं तुम्ही रोज स्वयंपाक करणार. आता जे इथं सहपरिवार आले त्यांना सकाळचा पण स्वयंपाक करायची सुट्टी. महिला मंडळी सुट्टी का नाही? संध्याकाळी आलाय, इथं आल्याच्या नंतर सर्वांना महाप्रसाद आहे. पण महाप्रसाद आहे ना, आल्याच्या नंतर महिला मंडळी सर्वांना महाप्रसाद तर आहेच, पण महाप्रसाद झाल्याच्या नंतर भांडी घासायची सेवा करण्याचं काम सुद्धा तुमच्याकडं आहे. तेवढे जेवढी सेवा करायची ना, संसाराची सेवा केली तरी कधी कमीच पडतं. किती केलं तरी बायको म्हणते कधीतरी, तुम्ही माझ्यासाठी काय म्हणते का नाही? नवरा म्हणतो तू काय करते घरात बसून, बरोबर का? सासू म्हणते सून काय करत नाही, सून म्हणते सासू काय करत नाही. किती केलं तरी कमीच, बरोबर ना? पण संतांच्या दरबारात मध्ये आलाय ना, जेवढे तुम्ही सेवा करताल, जेवढं तुम्ही पुण्य तुमच्या पदरात पाडून घेचाल ना, तेवढं तुम्हाला ते उपयोगी पडेल. बरं, इथं आल्याच्या नंतर काय पुण्याचं काम आहे? आपण आलोय ना, सगळ्यांनी महाप्रसाद झाल्याच्या नंतर महिला मंडळी भांडी घासण्याचं काम तुमचं आहे. बरं, त्यानंतर अजून काय काम आहे? तुम्ही आलाय दरबारामध्ये. महिला मंडळी, आपण दररोज संध्याकाळी स्वयंपाक हा संसारासाठी करत असतो, बरोबर? आपल्या घरातल्या लोकांसाठी करत असतो. पण ही तुम्हाला 7 किती दिवस बकरी राहतील तोपर्यंत तुम्हाला सेवा करण्याची संधी भेटली. आज विचार करा, इथं मेडके मामा आहेत, पुजारी मामा आहेत, आचारी मामा असतील, कारभारी असतील, सर्व बाळूमामांचे भक्त असतील. मग आपण या दरबारात येत असताना, सगळ्यांनी महिला मंडळी येत असताना, जे काही तुमच्या घरी भाकरी केलेली आहे, जे काही तुमच्या घरी भाजी केलेली आहे, ते तुम्ही घेऊन इथं यायचा. काय यायचं सांगू का? अहो, तुमच्या घरी तुम्ही घरात स्वयंपाक करता तरी कुणीतरी म्हणतं मीठ कमी झालंय, कुणीतरी म्हणतं भाकरीच करपली, कुणी काहीतरी नावं ठेवतच राहतं. पण ऐका ना, रोज नावं ठेवणारे तुम्हाला कोणी म्हणत नाही आज स्वयंपाक खूप छान केलाय, कोणी म्हणत नाही. पण ऐका, मामांच्या दरबारामध्ये येत असताना भाकरी भाजी का घेऊन यायचं? कधी जगाचा मालक तुमची भाकरी खाऊन जाईल तुम्हाला हे कळणार. देव कधी येणार आहे का भाकरी खायला? अहो, तुम्ही बोलवत नाही म्हणून देव सुद्धा येत नाही. पण जगाचा मालक तुमची भाकरी एक तरी तुकडा तो खाऊन जाणार. म्हणून येत असताना उद्यापासून, आज ज्यांना माहित नाही त्यांनी उद्यापासून घेऊन यायचं. मेंढके मामांसाठी सकाळी संध्याकाळी घेऊन यायचं. इथं आल्यानंतर काय करायचं? मामांची मनोभावी सेवा करायची. अहो, मागणारे तर सगळेच मागतात. भिकारी सुद्धा मागत असतो, बरोबर का? भिकारी काय करतो? काम मागण्याचं करत असतो. भिकाऱ्याचं काम आहे मागण्याचं. मग आपण भिकारी आहोत का? बोला ना. जगाच्या मालकाच्या दरबारात आपण बसतोय, भिकारी आहोत का? मग मागायचं नाही, न मागता देणारा देव म्हणजे आमचे बाळूमामा आहेत. मग विचार करा, इथं आल्याच्या नंतर काही मागायचं नाही, सगळ्या गोष्टी मिळतच जातात.
कीर्तन सेवा म्हणजे खूप उशिराने झाले चालू झाले. संतांची सेवा करायची, मनोभावाने त्यांचं पूजन करायचं. तुकोबराय म्हणतात या नरदेहाला आल्याच्या नंतर मी संतांच्या पायावर विश्वास ठेवला, सर्व भावाने दास झालो. विचार करा, आता 2-3 दिवसात माऊलींचं प्रस्थान आहे, तुकोबरायांचं प्रस्थान नाही, सासवड सोपाना काकांचं निवृत्ती दादांचं झालं प्रस्थान. आता हे प्रस्थान आहे तर सगळे जण भक्त मंडळी वारीला जाणार आहेत. सर्व भावाने कोणी पावसाचा विचार करत नाही, जात आहे. आज इथं आल्याच्या नंतर तळावर आलोय, तळावर आल्याच्या नंतर विचार करा, आम्हाला रोज वाटतं बरं का, रोज, कारण महाराज रोज तळावर येतात. मग रोज आल्याच्या नंतर घरी तळावरच्या मेंढी माऊलींचे मेंढक्यांचे हाल होत असतील. मनात काय का, कारण इथं आल्याच्या नंतर त्यांना हे सोसावं लागतं. पुढे जाऊन आपली तंबू हातरणं, इथं आल्याच्या नंतर झोपायचं कसं, मोठा पाऊस पडल्याच्या नंतर काही करायचं. पण ऐका, मामांची सर्व भावाने सेवा केल्याच्या नंतर कशाची काळजी करायची गरज, मामा स्वतः सगळं करत असतात. मग विचार करा, आपण संतांच्या पायावर विश्वास ठेवल्याच्या नंतर सर्व भावाने संतांचं दास व्हायचं. का व्हायचं, कारण या कलियुगामध्ये आल्याच्या नंतर ते संत महात्मे आपलं हित करणार आहेत. अभंगाचं 2रं चरण. विश्वास का ठेवावा. तुकोबराय म्हणतात, तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. आहे का, संत महात्मे आपले हित करतात, नवे नवे तेची म्हणजे तेच संत आपलं हित करत असतात. काय हित करतात ऐका, संत महात्मे काय हित करतात, पहिल्यांदाच सांगितलं, निपुत्रिकाला संतान देतात. ज्याला बोलायला येत नाही त्याला बोलायला, ज्याला चालायला येत नाही त्याला चालायला, मेलेल्या माणसाला जिवंत करतात. हे फक्त संत महात्मेच, इतर कोणी करू शकत. काळावर ज्यांची सत्ता आहे ते संत महात्मे असतात, तेच संत आपलं हित करत असतात. ऐका, बळवंत पाटील नावाचे एक सद्गृहस्थ, ते बळवंत पाटील नावाचे सद्गृहस्थ काम करत असताना कामाच्या व्यापामध्ये सगळं काही चालू होतं. आपण कितीही काम केलं आणि कितीही काही केलं तरी आपल्याला एखादा रोग झाला, काही झालं तरी आपल्या जवळ कुणी येत नाही. कोरोनामध्ये कुणी यायचं का हो तुमच्या जवळ, चिपटत होतं अंगाला, लांब इथं जवळ असं उभं राहत होतं का, राहत होतं का, राहत जवळ सुद्धा उभं राहत नाही कुणी. काय होतं, रोग जर झाला ना तर आपल्या जवळ कुणी सुद्धा जवळ सुद्धा उभं राहत नाही. पण आपल्याला कितीही आजार झाला, काही झालं तरी संत महात्मे आपल्या कुशीत, त्यांच्या कुशीत आपल्याला घेत असतात. तुकोबराय म्हणतात, ते संत आपले हित करतात. भोसले नावाचे सद्गृहस्थ त्यांची पूर्ण दारिद्र्यता नष्ट केली. एक मुलगी मामांची सेवा करत असताना आई वडिलांनी लग्न लावलं, लग्न ठरवलं, पण लग्न ठरवल्याच्या नंतर सगळं काही झालं.
सांगावं? देवाला आपण पत्रिका द्यायला कधी जातो? पत्रिका छापली, सगळं काही झालं की देवाच्या दरबारात आपण पत्रिका द्यायला जातो. ऐका, त्या मुलीचं लग्न ठरलं, सगळं काही झालं, मामांचे निश्चित बघता आणि सगळं काही ठरल्याच्या नंतर मामांजवळ गेले. मामा, माझ्या मुलीचं लग्न ठरलं आहे. मामांना सांगितलं हे स्थळ आहे का? देवाला आणि संतांना अगोदरच सगळं काही माहित असतं. मामा म्हणतात ठीक आहे. तो ग्रस्त विचारतात मामा स्थळ योग्य आहे का? मामा म्हणतात अरे बाबा, तर सगळं काही ठरवले आणि नंतर मला विचारायला आलाय, बोलण्यापेक्षा करून टाक. लग्न करून टाकलं. मुलगी सासरी गेली आणि सासरी गेल्याच्या नंतर काही दिवसातच तिचा पती कामाच्या निमित्ताने बाहेर गेला. 1-2 महिने झाले नाही काय, मग सासूचा त्रास चालू झाला. प्रत्येक कामामध्ये सासू त्रास द्यायची. कंटाळली मुलगी, शेवटी काही करायला लागले. थोडीशी भाकरी करपले की लगेच सासू काय म्हणायची, अगं तुला भाकरीच करता येत नाही का? तुझ्या आई बाबाने काही शिकवलंच नाही का? सारी सासू त्या सुनाला त्रास द्यायची. कंटाळली, शेवटी एक दिवशी चुकून भाकरी करपली म्हणून सासूने त्याच चुलीतलं एक लाकूड बाहेर घेतलं आणि त्या सुनाच्या अंगावर उगारलं. त्यावेळेस सुनबाई म्हणते अरे बाबा, इतका दिवस मी त्रास सहन केला, आता असं वाटतंय माहेरी जावं, आई बाबाला सांगावं, बाबा मला सासरे खूप त्रास आहे, पण सांगावं तरी कसं? कारण माझ्या आई बाबाला काळजी नको, माझ्या आई बाबाला कशाची चिंता नको, म्हणून सांगावं कसं? मग भेटून यावं म्हणून ती मुलगी माहेरी गेली. आणि माहेरी गेल्याच्या नंतर तिला कळालं मामांचा तळ जवळ आलेला आहे, म्हणून दोघेही तिचे आई वडील आणि ती स्वतः मामांच्या तळावरती गेली. ऐका, संतांना आपल्या मनातलं सगळं काही कळत असतं, आपण तिथं जाऊन सांगण्याची गरज नाही. मुलगी आणि आई वडील तिच्या तळावरती गेले. आता मुलीला वाटायचं मामांचं दर्शन घेतलं, दंडवत घातला मामांना. मामांनी विचारलं तायडे, कसा चालू आहे तुझा संसार? मामा, सगळं काही व्यवस्थित आहे. तायडे, अगं सगळं काही व्यवस्थित आहे, तर मग या चेहऱ्यावर ही निराशी काय आहे? मामा, काही नाही हो. मामा, मनातली मनात ती मुलगी बोलते, मामा अहो तुम्हाला सगळं कळतं हो मामा, तुम्हाला या जगातला एक कण काही जरी झालं तरी तुम्हाला मामा कळतं. आज तुम्हाला मामा माझं दुःख कळलं नाही का? मामांना वाटायचं या मुलीनं आपल्या तोंडातून एक शब्द बाहेर तरी काढावा. काही बोलावं, काही नको मामांजवळ मागायला. जसं चाललंय तसं चालून द्यायचं. मामांना जर सांगितलं तर आज आई बापाला सुद्धा कळेल. म्हणून मुलगी काहीच म्हणत नाही, मामांचं दर्शन घेते, प्रसाद खाते आणि प्रसाद घेतल्याच्या नंतर मुलगी सगळं आरती झाल्याच्या नंतर मुलगी पुन्हा जायला लागते. पुन्हा मामा विचारतात तायडे, संसार खरंच तुझा संसार सुखाचा चालू आहे का? हो मामा, सगळं काही व्यवस्थित चालू आहे, काही सांगू वाटत नाही, पण मनात तरी इच्छा आहे. मनात बोलते मामा सांगू कसं? पती नाही घरी, सासू प्रत्येक कामामध्ये त्रास देते, पुढे झाडून काढलं की मागं कचरा टाकते. मामा काय करावं? मामांच्या तोंडातून सहज शब्द निघतो, तायडे आता आलीस ना, आता माझं दर्शन झालं, उद्या जा सासरी तू. आणि सासरी गेल्याच्या नंतर एकच काम करायचं, जे काम करेल, झाडून काढत असतील, भांडी घासत असतील, 24 तास फक्त प्रत्येक काम करताना इतरत्र कुठेही काही न बोलता फक्त सतत मुखामध्ये जय बाळू मामा, जय बाळू मामा, जय बाळू मामा, जय बाळू मामा असं म्हणत राहायचं. मुलगी म्हणते ठीक आहे मामा. आणि मामांच्या सांगण्यानुसार सासरी जाऊ वाटत नाही, पण जगाच्या मालकाने सांगितले जा सासरी म्हणून मुलीने सगळं आटोपलं, सासरी गेली. आणि सासरी गेल्याच्या नंतर सासूने एक दिवस नीट ठेवलं की पुन्हा त्रास द्यायला चालू केला, काही बोलायची, आई बाबाच्या नावाने घोडं बोलायची, काही तिचं चालू झालं. पण मुलीच्या मनात एकच, जय बाळू मामा, जय बाळू मामा, जय बाळू मामा. आज तुम्हाला कितीही त्रास झाला, मी स्वतःचा अनुभव सांगते. माझ्या आता मुलगी असं असतं, मी मगाशी संपुटने मी आले, असं असतं की आता वारीच्या मध्ये कीर्तन आहे, म्हटलं एक दिवस अगोदरच बाहेरला जायचं. मग ते म्हणले तुम्हाला तेवढंच
माहेरी जायचा असं असतं. सासरी किती जरी श्रीमंती असू द्या, सासरचे सगळे माणसं गळगाचं श्रीमंती असू द्या, 4-5 फॉर्च्युनर गाड्या असू द्या, काही असू द्या, आणि माहेर झोपडीच जरी असलं तरी मुलीला माहेरी जावंसच वाटतं. ऐका, ती मुलगी सासरी गेल्याच्या नंतर तिला प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक तिच्या मुखामध्ये जय बाळूमामा नाव आहे. मला सांगायचं होतं, आपल्याला किती जरी आई वडिलांची आठवण आली ना, मला स्वतः आठवण आली की मी मामांच्या मंदिरात जाऊन बसते. अहो इतकं समाधान वाटतं ना, कोणाचीच आठवण येत नाही, फक्त मामांच्या मंदिरात जाऊन बसायचा. सांगायचं सुद्धा नाही मामा मला करमत नाही, पण तिथं गेल्याच्या नंतर करमणे तर ही गोष्ट डोक्यातच जाते. तिथं गेल्याच्या नंतर आपोआप आपल्या जीवाला समाधान भेटतं. मग ऐका ना, ती मुलगी सासरी गेली, सासूने त्रास द्यायला सुरुवात केली, पण मुखामध्ये नामस्मरण नाही, जय बाळूमामा जय बाळूमामा जय बाळूमामा. पुन्हा अशीच वेळ आली, भाकरी करपला आणि त्या सासूने हात उघडला. आता मुलगी मोठ्याने म्हणते जय बाळूमामा, हात वर्षावरती राहतो. त्या सासूला कळलं नाही नेमकं काय झालं, आपला हात नेमका कोणी पकडला. त्यावेळेस त्या मुलीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झालं. मामा, अहो तुम्ही जे म्हणता ते करून सुद्धा दाखवता. आज समजलं माझ्या माग पुढं कुणी जर असेल तर तुम्हीच असेल. सासूला प्रश्न पडला, हे काही ना काही माझ्यावर भूतबाधा केली का? सुनबाई त्या सासूला म्हणते, सासूबाई हे कोणाचीच कृपा नाही, ही फक्त माझ्या मामांची कृपा आहे, इतरांतर हे कोणाचीही कृपा नाही. त्यावेळेस सुनबाई म्हणते, तुम्ही फक्त जय बाळूमामा असं म्हणा, त्यावेळेस तुमचा हात सुद्धा खाली येईल. नाविलाजाने त्या सासूला जय बाळूमामा म्हणावं लागलं आणि त्यावेळेस त्या सासूचा हात सुद्धा खाली आला. म्हणून करायचं असेल तर संतांचं करावं, देवाचं करावं. तुकोबराय म्हणतात, त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी, भागली आमज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख. आपल्याला थकवाला, कंटाळाला त्या संतांच्या सहवासामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला सर्व सुख प्राप्त होतं. म्हणून ते संत ज्यांचं भजन करतात, माझे मामा ज्या विठ्ठलाचं भजन करतात त्या विठ्ठलाचं आपण भजन करूया. सर्वांनी हात वर करायचे. विठोबा त्यांचा त्याचे माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी, भागली आमज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख. तुको बराय सांगतात. आरतीचा टायमिंग झालाय, आजची पहिल्या दिवसाची अतिशय उत्कृष्ट असे चांगले आहेत. देह देवाचे मंदिर, आता आत्मा पांडुरंग असं आपल्या कीर्तन सर्वांना सांगितलेले कीर्तन रूपी सेवा पहिलं पुष्पगुच्छ त्यांनी हे केलेलं आहे. आज आषाढी वारी सुरू होते, आळंदी आणि ही सगळी तुमतुमलेली आहे. जसे चोपड्या वस्तीचा परिवार अतिशय भक्तिमय चालून संत बाळूमामा आलेले तेही दुमदुमलेले आहे. आपली सर्व चोपडे वस्ती, मध्यवस्ती, शिंदेमळ आणि लोणेबापकरच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या भैरवनाथाने
पुण्यभूमीमध्ये होऊ देता बाळूमामाच्या नावाने अशा रीतीने आपल्याला एक टाळची मुदत त्यांची आणि जोडे सर्व सुख आपल्याला कितीही थकवायला जर शिंदलो बागलो या संसारात आल्याच्या नंतर अशा प्रत्येक अडचणी असतात की आपल्याला त्यांना सामोरं जावं लागतं. पण आपण या संतांच्या सहवासामध्ये राहिलो, संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपल्याला सुख प्राप्त होतं. तुकोबराय म्हणतात जे जे काही संत महात्म्यांना लिहून ठेवलेले आहे ते आपण सेवन करावं. ते वचन कधीच बोलायचं नाही. अभंगाचं शेवटचं चरण पालन करावं. ज्यावेळेस माझ्या मामांनी आत्मापुराच्या मरगुबाई मंदिरामध्ये समाधी घेतली. आत्मापुराच्या भूमीत मरगुबाई मंदिरात विसावला जगाचा धनी महासमाधी घेऊन ये. ऐका, आत्मापुराच्या भूमीत मरगुबाईच्या मंदिरामध्ये मामांनी समाधी घेतली. आता एवढं सांगायला वेळ नाही, पुन्हा कीर्तन ठेवल्या पुन्हा सांगू का. मामांचं चरित्र सांगण्याजोगं इतकं आहे की त्याची आपल्या तोंडातून ती वाच्यता होणं हे सुद्धा पुण्याचं काम आहे बरं का. सहसा कुणामध्ये कुणाच्या मुखामध्ये पहिलं सांगितलं देवाचं नाव येत नाही, पण येणं हे आपल्या पुण्याचं काम आहे. ऐका, मामांनी जाता जाता सांगून ठेवलेलं आहे, जो कोणी मला हाय म्हणेल त्याला हा बाळू धनगर आहे. ऐका, जो कोणी मला हाय म्हणेल त्याला हा बाळू धनगर आहे, आणि जो कोणी म्हणाल ना हा बाळू धनगर मेलाय त्याला मी कधीच या पृथ्वी तलावर दिसणार नाही. म्हणून ऐका, मामांचं सांगणं आहे. इथं आल्याच्या नंतर ऐका, आपण कुठं जरी गेलो आपल्याला आपण जिथं चाकरी करल आपल्याला अपेक्षा असते तिथं आपली भाकरीची आपल्याला भाकरीची सुविधा होत असते. मग ऐका, मामांच्या दरबारामध्ये आल्याच्या नंतर आपण मामांची सेवा केली ना तर मामा आपल्या मेव्याची सुविधा ही करतच असतात. म्हणून इथं आलोय. आपण मेंढी माऊली आलेले चरत असताना वावरत असताना त्या मेंढी माऊलीला मेंढी मामांना त्रास न होऊन द्यायचा ही आपली जबाबदारी आहे. म्हणून आज आदरणीय बक्का क्रमांकचे 4चे कारभारी असतील आदरणीय गुरुवर्या बाळूमामा शिंगारे असतील, त्याचबरोबर जाता जाताना सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे. यावर्षीची बक्का क्रमांक 4ची आषाढी वारीची भव्य दिव्य सोहळा मासाळवाडी या गावामध्ये होणार आहे. मामांचं सांगणं आहे भव्य दिव्य म्हणजे आज जेवढी कर्नाटक असतील, आत्मापूर असतील, गोवा असतील, इथून मामांच्या तळावरती लोक येत असतात आषाढी सोहळा पाहण्यासाठी. का? कारण मामांना देवाने शब्द दिलाय, आषाढीच्या दिवशी ज्या संसारातील लोकांना आषाढीला जायला जमत नाही, पंढरपूरला जायला जमत नाही, जिथे जिथे माझा तळ असेल पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं मामांना सांगणं आहे, स्वतः मी तुमच्या तळावरती काम करण्यासाठी सेवक होऊन मामांचा दास होऊन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा मामांच्या तळावरती येणार आहे. म्हणून 4 तारखेपासून दशमी, एकादशी, द्वादशी या 3ही पर्व काळामध्ये मामांचा या बक्का क्रमांक 4चा आषाढीचा भव्य दिव्य सोहळा आता 2-3 दिवसापूर्वीच आमच्या घरी मामा कारभारी येऊन गेलेले आहेत. तर भव्य दिव्य सोहळा मासाळवाडी या गावामध्ये होणार आहे. म्हणून त्यांना पंढरपूरला जायला जमत नाही, त्यांनी या मामांच्या तळावरती यावं हे आग्रहाचं निमंत्रण. आज सर्व मेंढके मामा असतील, पुजारी मामा असतील, गायनाला साथ देणारे, मृदंगाला साथ देणारे, आमचे साऊंड सिस्टीम वाले मामा असतील, सर्वांच्या मनापासून आभार आणि कीर्तन सेवेला इथंच पूर्ण विराम.